आज आपण बनवणार आहोत किफायतशीर, स्वच्छ तसेच घरच्या साहित्यात तयार होणारी आणि कमी वेळेत तयार होणारी रेसिपी. ही रेसिपी अगदी टाकाऊ वस्तूपासून आहे, पण ही रेसिपी आपण मार्केटमधून खूप वेळा विकत घेतो. तर आज आपण बनवणार आहोत कलिंगडच्या सालीपासून तुटीफुटी. तीही अगदी मार्केटपेक्षा खूप छान. सर्वात अगोदर आपण कलिंगडच्या साली घेतलेल्या आहेत, त्याच्यावरचे ग्रीन कलरचं जे लेयर आहे, साल आहे, ती आपण काढून घेणार आहोत. त्याच्यावरच्या पूर्ण साली काढून झाल्यानंतर त्यातील आतील लालसर असणारा भाग देखील आपण काढून घेणार आहोत. त्यानंतर त्याच्या चाकूच्या साहाय्याने एकसारखे छोटे छोटे असे आकार करून घेणार आहोत. आकार म्हणजे तुटीफुटीच्या शेपमध्ये त्याला कट करून घेणार आहोत. ही तुटीफुटी जास्तही बारीक न करता थोडेसे ठोसर असे आपण त्याचे तुकडे करून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण सर्व सालींचे तुकडे करून घेऊयात. आपल्याला ही मार्केटमध्ये खूप महाग मिळते, तसेच आपण ही घरगुती अगदी 2च साहित्यात तयार करू शकतो. आणि शिवाय आपण केकमध्ये, शिऱ्यामध्ये, पानमध्ये अशा वेगवेगळ्या गोडाच्या पदार्थामध्ये ही रेसिपी आवर्जून वापरली जाते. मोठमोठ्या पंक्तीत देखील ह्याचा वापर केला जातो. सर्वात अगोदर हे आपण एका टोपमध्ये काढून घेऊयात. त्यामध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी घालून गॅसवर उकळी आणण्यासाठी ठेवून देऊयात. अशा प्रकारे खळखळून उकळी आल्यानंतर आपण गॅस कमी करून त्याच्यावर झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटासाठी चांगली वाफ घेणार आहोत. यामुळे तुटीफुटीला चांगली वाफेत मऊ होते. जास्तही मऊ न करता आपण त्याला मध्यम मऊ करून घेणार आहोत. त्यानंतर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे त्याला उकळी आल्यानंतर आपण गॅसची फ्लेम बंद करून घेणार आहोत. आणि हे पाणी वाफेतच आपण थोडा वेळ वाफ गेल्यानंतर चाळणीच्या साहाय्याने तुटीफुटी आपली चाळून घेणार आहोत. इथे तुम्ही बघू शकता आपल्या तुटीफुटीचा कलर चेंज झालेला आहे, पारदर्शकपणा आलेला आहे. अशा प्रकारे आपण चाळलेली तुटीफुटी ही त्याच टोपमध्ये पुन्हा घालून घेणार आहोत. अंदाजे 1 वाटी तुटीफुटीसाठी इथे अर्धा वाटी साखर घातलेली आहे. साखरेत बिलकुल पाणी न घालता तुटीफुटीलाच म्हणजे आपल्या कलिंगडलाच पाणी सुटेपर्यंत आपण मंद गॅसवर शिजवून घेणार आहोत. इथे तुम्ही बघू शकता साखरेचा पाक चांगला झालेला आहे आणि त्या पाण्यातच आपली तुटीफुटी शिजत आहे. यामुळे काय होते की आपल्या तुटीफुटीमध्ये साखरेचा पाक चांगला मुरला जातो आणि टेस्टला 1 नंबर होते आपली तुटीफुटी. साखरेचा गोडवा येतो आणि चव देखील खूप छान लागते. इथे मी 2 मिनिटासाठी झाकण ठेवून आणखीन एक वाफ घेतलेली आहे. आता इथे साखरेचं चांगलं पाणी झालेलं आहे आणि 5 ते 6 मिनिटासाठी ते चांगल्या प्रकारे आपण साखरेत शिजवून घेतलेली आहे तुटीफुटी. तुम्ही बघू शकता किती छान त्याला पारदर्शकता आलेली आहे. आता आपण गॅसची फ्लेम बंद करून घेणार आहोत. त्यानंतर ही तुटीफुटी आपल्याला जितक्या कलरमध्ये घालायची आहे तितक्या वाट्यात आपण घालून घेणार आहोत. इथे मी 3 वाट्यामध्ये समप्रमाणात तुटीफुटी काढून घेतलेली आहे आणि थोडीशी तुटीफुटी शिल्लक ठेवलेली आहे. इथे मी पावडर कलर वापरला आहे खाण्याचा, ऑरेंज कलर आहे तो टाकलेला आहे. आपल्याला आवडीनुसार खाण्याचेच कलर इथे वापरायचे आहेत. त्यानंतर मी आणखीन एक ग्रीन कलर घातलेला आहे. हे मी सगळे सुके कलर वापरलेले आहे, पावडर कलर. इथे मी ग्रीन कलरचा देखील वापर केलेला आहे. त्यानंतर मी त्यामध्ये रेड कलर, जिथे चायनीजसाठी वापरला जाणारा रेड कलर माझ्याजवळ अवेलेबल होता, तो कलर मी इथे टाकलेला आहे. अशा प्रकारे आपण 3 कलरमध्ये कलर टाकलेला आहे आणि थोडंसं असंच विदाऊट कलरचं देखील शिल्लक ठेवलेला आहे. अशा प्रकारे आपला कलर मुरल्यानंतर एक 5 ते 10 मिनटं थांबून मी हे कलर सगळे चाळून घेतले. त्यातील शुगर सिरप काढून घेतले आणि ही तुटीफुटी एका ड्राय कागदावर काढून घेतली. टिश्यू पेपरवर सर्व असे ड्राय करून काढून घेतले. इथे फक्त कलरला चमचे आपण वेगळे वेगळे वापरायचे, नाहीतर आपला कलर मिक्स होऊ शकतो. अशा प्रकारे आपण हे कलरच्या वस्तू बाजूला काढून एका कागदात पसरवून घेतलेले आहे.
थोडंसं त्यातील साखरेचं पाणी नितरल्यानंतर आपण ताटात घालून याला उन्हात ठेवणार आहोत. आता ऊन तर नव्हते माझ्याजवळ, मी फॅनखालीच रात्रभर ठेवलेलं आहे कापड झाकून. सकाळपर्यंत थोडीशी ड्राय झालेली, पण नंतर उन्हात ठेवलं. नंतर उन्हामध्ये ठेवल्यामुळे ही एका दिवसात अशी छान तुटीफुटी तयार झाली. अशा प्रकारे आपण किफायतशीर घरच्या साहित्यात स्वच्छ आणि नीटनेटकेपणाने मार्केटपेक्षाही खूप चांगली तुटीफुटी तयार करू शकतो. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.